What is equilibrium? Okay. What is equilibrium? So as I said earlier, equilibrium is the state of body. Okay, it is a condition of body which keeps the body at rest position. Okay, even if the body is suspended or body is acted by number of forces. ओके, म्हणजेच इक्विलिब्रियम म्हणजे काय, बॉडीची एक अशी कंडिशन की जी कंडिशन मध्ये बॉडी ही रेस्ट पोझिशनला असते, स्टेबल कंडिशनला असते, जरी बॉडीवरती नंबर ऑफ फोर्स ऍक्ट होत असतील तरी. ओके, सो जर बॉडीवरती नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत असतील, जस्ट अ मिनिट. ओके, सो इन केस ऑफ इक्विलिब्रियम, ओके, सो लास्ट चॅप्टर मध्ये आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट केलेलं होतं. सो रिझल्टंट काय करतो, तुमच्या बॉडीवरती ऍक्ट झाल्यानंतर सेम इफेक्ट देतो जसे नंबर ऑफ फोर्सेस देत होते. आणि रिझल्ट ऑफ रिझल्टंट और इफेक्ट ऑफ युअर रिझल्टंट काय होता, जर तुमची बॉडी ही ज्या डायरेक्शनला रिझल्टंट जातो त्या डायरेक्शनला मोशन मध्ये जाते. ओके, देन अगर ती टर्न होते, रोटेट होते, डिस्प्लेस होते. ओके, तर रिझल्टंटचा टोटल अपोजिट हा तुमचा इक्विलिब्रियंट फोर्स असेल. ओके, सो as I discussed in last lecture, so if we consider that the body having number of forces acting on it has a resultant in this direction, say या डायरेक्शन बॉडीवरती एक रिझल्टंट ऍक्ट होतो, आर इज इक्वल टू से 50 न्यूटन. ओके, 50 न्यूटन हा झाला रिझल्टंट. रिझल्टंट काय करतो, त्या बॉडीला त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला रोटेट करणार आहे आता, किंवा मूव्ह करत नेणार आहे. म्हणजेच काय झालं, तुमची जी काही सर्क्युलर बॉडी होती ती सर्क्युलर बॉडी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला किंवा राईट साईडला 50 न्यूटन फोर्समुळे मूव्ह झाली. ओके, आता इक्विलिब्रियम कंडिशन काय असते, ही बॉडी मला रेस्ट पोझिशनला ठेवायची. रेस्ट पोझिशनला ठेवायची म्हणजे कशी ठेवणार, मी बरोबर त्याच्या अपोजिट डायरेक्शननी एखादा जर फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी तुमची रेस्ट पोझिशनला जाईल. आता किती फोर्स मी अप्लाय करायला पाहिजे, हे कंपल्सरी. मी अपोजिट फोर्सला अप्लाय करणार म्हणजे ती बॉडी स्टेबल होण्याचा ट्राय करेल. म्हणजेच काय, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये जो काही इक्विलिब्रंट असतो, व्हॉट इज इक्विलिब्रंट, equilibrium is the force which is opposite to a resultant force which keeps the body in equilibrium condition. Okay, which keeps the body in equilibrium condition. मग बॉडीवरती जर राईट साईडला 50 न्यूटनचा फोर्स ऍक्ट असेल तर लेफ्ट साईडला जर मी इक्विलिब्रियम जो मी ई ने डिनोट करतो, ई फॉर इक्विलिब्रियंट फोर्स. ओके, तो जर मी 30 न्यूटनचा जर ठेवला तर काय होईल, अगेन 50 इज ग्रेटर दॅन 30. ओके, 50 इज ग्रेटर दॅन 30. सो बॉडी परत तुमची राईट साईडलाच मूव्ह करेल. ओके, मग जर मी तो 50 केला तर बॉडी बरोबर स्टेबल असेल. ओके, मीन्स इक्विलिब्रियम फोर्स किंवा इक्विलिब्रंट फोर्स हा जर ही एक्स वाय ऍक्सिस असेल आणि हा जर तुमचा रिझल्टंट असेल, ओके, आर, तो
इथे थिटाने इन्क्लाइंड असेल तर इक्विलिब्रियम फोर्स हा बरोबर या फोर्सच्या अपोजिट मध्ये विच इज अपोजिट इन डायरेक्शन मेक्स द सेम अँगल बट इन अपोजिट इन सेन्स. ओके, डायरेक्शन ही त्याची अपोजिट असेल. हा झाला तुमचा इक्विलिब्रियम फोर्स ई. हा झाला अँगल सेम ॲज थिटा. ओके, म्हणजेच काय, वी कॅन conclude that E is equal to R. ओके, इक्विलिब्रियम फोर्स हा R सोबत इक्वल असतो इन मॅग्निट्यूड ओनली. डायरेक्शन इज अपोजिट आणि angle is also same. Okay, so this is the relation between your resultant force and equilibrium force. Okay, so next is your free body diagram. What is free body diagram? काय होतं, बॉडीवरती, फिजिकल बॉडीवरती जेवढे काय फोर्स ऍक्ट करता किंवा ऍक्ट होता ते फोर्स आपल्याला आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये किंवा आपल्या कॅल्क्युलेशन साठी एक स्केमॅटिक स्केच मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके, सो दॅट वी कॅन कॅल्क्युलेट द अननोन फोर्स, then direction and magnitude of that particular force and the resultant of this force. So this diagram is called as free body diagram and free body. So first one, what is free body? So free body, a body when separated from the surrounding without any forces. ओके, मी बॉडीवरती कुठलाही फोर्स शो न करता, बॉडीवरती कुठलेही फोर्स शो न करता बॉडी किंवा डायग्राम ड्रॉ केली तर तिथे कॉल्ड एज युअर फ्री बॉडी. ओके, फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे, से हा एक बल्ब आहे की जो मी तुमच्या सिलिंगला टांगलेला आहे. त्या टाइप मध्ये तुमची सिलिंग असेल. ओके, तर सिलिंगला टांगलेला आहे, याची मी फ्री बॉडी कन्स्ट्रक्ट करायची. ओके, तर फ्री बॉडी कन्स्ट्रक्ट कशी करणार आहे मी, जर आपण बघितलं आपल्या कॅल्क्युलेशन साठी आपल्याला काय पाहिजे, हा एक फिजिकल बॉडी झाली, ही फिजिकल बॉडी आपल्याला फ्री बॉडी मध्ये कन्वर्ट करायची. सो फ्री बॉडी इज, जर कन्सिडरेशन केलं तर हा एक बल्ब होता, बल्बचं काहीतरी सेल्फ वेट असेल, ते सेल्फ वेट जात आहे कुठे, त्याच्या सेंटर मधनं डाऊनवर्ड डायरेक्शनने ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ते डाऊनवर्डला ऍक्ट होईल. ओके, देन जो काही बल्ब होता तो बल्ब मी इथे बघितला असेल तर मी एका वायर थ्रू हँग करून ठेवलेला आहे. म्हणजेच काय, त्या बल्बचं टोटल वेट हे त्या वायरवरती सस्पेंड होईल. ओके, वायरवरती सस्पेंड झाल्यामुळे काय होणार आहे, त्या वेटमुळे त्या वायरवरती टेन्शन क्रिएट होईल. ओके, टेन्शन क्रिएट होईल. आता टेन्शन कुठे जाणार आहे, वायर वरच्या डायरेक्शनला अटॅच केलेली आहे म्हणून टेन्शन जाणार आहे त्याचं अपवर्ड डायरेक्शनने. ओके, सो ही जी काही सेकंड बॉडी आपण डायग्राम ड्रॉ केली ती झाली त्याची फ्री बॉडी डायग्राम, की जी इथे असेल
टेन्शन इन वायर. मग ते टेन्शन असेल आपण T ने डिनोट करतो. ओके. आणि हा जो फोर्स असेल हा असेल वेट, की जे W ने डिनोट होईल. मग ही एक फिजिकल बॉडी आपण फ्री बॉडी मध्ये कन्वर्ट केली. ओके. आता हे जर बघितलं आपण, त्याच्यासाठी काही तुमच्या इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आहे. तुमची बॉडी ही इक्विलिब्रियम मध्ये कधी असू शकते. ओके. कधी असू शकते कंडिशन ऑफ युअर इक्विलिब्रियम. कंडिशन्स. ओके. तो फर्स्ट वन युअर रिझल्टंट. आपण बघितलं होतं एक कुठलाही प्रॉब्लेम डोळ्यासमोर आणा, त्यात आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट केला होता. म्हणजेच काय, रिझल्टंट कॅल्क्युलेट केला तो सर्व समिशन असेल सर्व फोर्सेसचं आणि सेम इफेक्ट देईल सर्व फोर्सेस सारखंच त्या बॉडीवरती. ओके. मग जो रिझल्टंट तुमचा 10, 15, 20 येत होता, म्हणजेच काय झालं, ती बॉडी त्या पर्टिक्युलर डायरेक्शनला तेवढा फोर्स हा सस्टेन करते, म्हणजे बॉडी मोशन मध्ये असणार आहे. आता जर रिझल्टंटच नसेल तर बॉडी स्टेबल असेल, म्हणजे पहिली कंडिशन झाली इक्विलिब्रियमची किंवा स्टेबिलिटीची, तुमचा रिझल्टंट मस्ट बी इक्वल टू झिरो. रिझल्टंट हा झिरोच पाहिजे. आता रिझल्टंट झिरो पाहिजे म्हणजेच काय, रिझल्टंट कशावर डिपेंड आहे, रिझल्टंट आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समिशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समिशन एफ वाय स्क्वेअर. आता रिझल्टंट झिरो कधी येईल, समिशन एफ एक्स झिरो पाहिजे किंवा समिशन एफ वाय झिरो पाहिजे, आणि दोन्ही पण झिरो पाहिजे. ओके. सो या कंडिशन साठी तुमचं एफ एक्स पण झिरो पाहिजे, देन एफ वाय पण झिरो पाहिजे, तर रिझल्टंट झिरो येईल. ओके. सो युअर फर्स्ट condition of equilibrium is the algebraic sum of all the forces along x axis must be equal to 0. एक्स ऍक्सिसला जाणारे सर्व फोर्सेसचं समिशन म्हणजे ऍडिशन ही 0 पाहिजे. ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन, algebraic sum of all the forces along y axis must be equal to 0. ओके. ह्या दोन कंडिशन झाल्या तुमच्या बॉडी इक्विलिब्रियमला आणण्यासाठी. बट कधी, जर ती बॉडी कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये असेल तर. कुठली, कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके. आता नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये असेल, म्हणजे पॅरलल टाइप मध्ये फोर्स जर असेल, त्यावरती आपण काय करत होतो, एक व्हॅरिग्नॉन थेरम अप्लाय करत होतो. ओके. कुठला, व्हॅरिग्नॉन थेरम अप्लाय करत होतो. तुमचा व्हॅरिग्नॉन थेरम काय सांगतो, movement of movement of all the forces about point A is equal to movement of resultant with respect to at that point. हे दोघे इक्वल असतात. ओके. मग कंडिशन फॉर युअर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम इक्विलिब्रियम साठी पहिल्या दोन कंडिशन तर सेमच असतील. तिथे आपण समिशन एफ एक्स आणि समिशन एफ वाय कॅल्क्युलेट करत होतो, आणि याच्या व्यतिरिक्त आपण काय करत होतो, त्याची मुवमेंट कॅल्क्युलेट करत होतो. ओके. म्हणजेच त्याची मुवमेंट ऍट एनी पॉइंट, अदर ए असेल किंवा बी असेल किंवा सी असेल, मस्ट बी इक्वल टू 0. ही तिसरी कंडिशन. म्हणजेच काय, अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल दी फोर्सेस
algebraic sum of moment of all the forces acting at any point. मग कुठल्या पॉईंट सोबत घ्या, आपण एक्झाम्पल साठी ए पॉईंट सोबत घेतली होती. कुठल्याही पॉईंट सोबत मुवमेंट ही 0 पाहिजे. ओके, किती पाहिजे? 0 पाहिजे. मग ह्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर तुमची बॉडी ही इक्विलिब्रियम मध्ये असते, किंवा इक्विलिब्रियम मध्ये आणण्यासाठी या 3 कंडिशन ह्या सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ओके, ठीक आहे. तर या तिन्ही कंडिशन वरती एक लॉ बेस्ड आहे की ज्याला बोलतो आपण लॅमिस थिअरम. ओके, तर लॅमिस थिअरम काय सांगतो तुमचा? तर लॅमिस थिअरम सांगतो, इफ बॉडी इज इन इक्विलिब्रियम अंडर द ऍक्शन ऑफ 3 कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस. आधी स्टेटमेंट बघू. ओके, इफ बॉडी इज इन equilibrium under the action of 3 concurrent coplanar forces, then the ratio of any forces to the sine of angle between other two forces is constant. ओके, काय सांगतो लॅमिस थेरम? इफ अ बॉडी इज इन इक्विलिब्रियम, बॉडी जर इक्विलिब्रियम मध्ये असेल, म्हणजेच कसे असेल, जर समिशन ऑफ एफ एक्स मस्ट बी इक्वल टू 0, समिशन एफ वाय मस्ट बी इक्वल टू 0. ओके, आणि मुवमेंट मस्ट बी इक्वल टू 0. देन इक्विलिब्रियम मध्ये आहे, बॉडी मस्ट हॅव 3 concurrent coplanar forces. व्हॉट इज कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस? कॉन्करंट म्हणजे एका पॉइंटला मीट होणारे किंवा एका पॉइंट मधनं बाहेर जाणारे. कोप्लेनर म्हणजे एका प्लेन वरती असणारे. ओके, सपोज जस्ट अ मिनिट. ओके, सो काय म्हटलो तुम्ही? बॉडी ही इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, बॉडीवरती कंपल्सरी 3 फोर्सेस पाहिजे, आणि हे 3 फोर्स हे कंपल्सरी कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस पाहिजे. आता कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस म्हणजे काय? एका पॉइंटला मीट होणारे किंवा एका पॉइंट मधून बाहेर जाणारे. सपोज हे आपण 3 फोर्स घेतले, हा एक इथे, हा एक इथे, आणि हा डाऊनवर्ड डायरेक्शनला. आता हे काय झाले? तुमचे कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस झाले, एकाच प्लेन वरती आणि एकाच पॉइंट वरती मीट होत आहे. ओके, सपोज हे ओ पॉइंटला मीट होत आहे, इथे एकाच पॉइंटला मीट होत आहे, म्हणजे काय झालं तुमचे कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस. मग हा असेल तुमचा सपोज पी,
हा असेल क्यू आणि असेल आर. असं असेल तर मग काय सांगतो तुमचा लॉ, देन द रेशो ऑफ एनी फोर्स टू द साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस इज कॉन्स्टंट. रेशो ऑफ एनी फोर्स आणि साइनचा अँगल. रेशो ऑफ एनी फोर्स आणि साइनचा अँगल म्हणजेच काय, सपोज हा जो अँगल आहे पहिल्या दोन फोर्स मधला, लेट्स कन्सिडर इज ॲज अल्फा. ओके, हा अल्फा कन्सिडर करा. देन ह्या दोन फोर्स मधला अँगल आहे तुमचा बीटा. ठीक आहे, बीटा. आणि हा असेल तुमचा सपोज गॅमा. ओके, तर तुमचा लॅमिस थेरम सांगतो की प्रत्येक फोर्स आणि त्याचा उरलेल्या दोन फोर्स मधला साइनचा अँगल, म्हणजे पहिला फोर्स जर मी पी कन्सिडर केला, पी डिवायडेड बाय साइन ऑफ इन्क्लुडेड अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. आता पी घेतला मी, मग उरलेले दोन फोर्स कुठले झाले, क्यू आणि आर, यांच्या दोघांमधला अँगल किती आहे, अल्फा. ओके, हा इक्वल असतो कशासोबत, सर्व फोर्सेस सोबत. आता सर्व फोर्सेस कुठले, पी झाला, मग क्यू घेतला मी, क्यू डिवायडेड बाय साइन ऑफ इन्क्लुडेड अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. क्यू जर सोडला तर बाकीचे फोर्स कुठले राहिले, पी आणि आर, त्यांच्या दोघांमधला अँगल किती आहे, बीटा, म्हणून साइन ऑफ बीटा. परत हा इक्वल असतो तुमचा तिसरा फोर्स पी क्यू आणि आर डिवायडेड बाय साइन ऑफ आर सोडला तर बाकीचे दोन फोर्स पी आणि क्यू, त्यांच्या मधला अँगल अल्फा. तर हा रेशो हा कॉन्स्टंट असतो. ओके, सो पी डिवाइड बाय साइन ऑफ अल्फा, क्यू डिवाइड बाय साइन ऑफ बीटा आणि आर डिवाइड बाय साइन ऑफ गॅमा, सॉरी अल्फा. म्हणजेच काय, लॅमिस थेरम काय सांगतो तुमचा, द फोर्स अँड इन्क्लुडेड अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस आर दी कॉन्स्टंट. ओके, लॅमिस थेरमचे डिसएडव्हान्टेजेस काय किंवा लिमिटेशन काय, जर आपण थेरम जर नीट बघितला, ओके, थेरम जर नीट बघितला तर त्यामध्ये काय दिसतंय की अंडर द ऍक्शन ऑफ थ्री फोर्सेस, म्हणजेच काय, लॅमिस थेरम इज ओनली ऍप्लिकेबल फॉर थ्री फोर्सेस. चार फोर्स असतील तर तो ऍप्लिकेबल होणार नाही, दोन फोर्स असतील तरी तो ऍप्लिकेबल होणार नाही. म्हणजे कंपल्सरी नंबर ऑफ फोर्सेस किती पाहिजे, तीन. लॅमिस थेरम ऍप्लिकेबल ओनली फॉर थ्री फोर्सेस. सेकंड वन, फोर्स कुठले पाहिजे, कंपल्सरी कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस. सो लॅमिस थेरम इज ऍप्लिकेबल ओनली फॉर सिस्टीम ऑफ कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस. हे जर फोर्स असतील कॉन्करंट फोर्सेस म्हणजे पॅरल फोर्स वरती, नॉन कॉन्करंट फोर्स वरती लॅमिस थेरम ऍप्लिकेबल होत नाही. ओके, देन थर्ड नंबर, इफ द बॉडी इज इन इक्विलिब्रियम, लॅमिस थेरम ऍप्लिकेशन साठी बॉडी ही इक्विलिब्रियम मध्येच पाहिजे. म्हणजेच काय, इक्विलिब्रियम मध्येच पाहिजे, म्हणजेच बाय डिफॉल्ट ते हिडन काय आलं, तुमचा रिझल्टंट मस्ट बी इक्वल टू 0, so that your summation fx must be equal to 0, summation fy must be equal to 0, then your movement must be equal to 0. Okay, then last one, तुमची बॉडी कुठली पाहिजे, कॉन्करंट कोप्लेनर फोर्सेस मध्ये पाहिजे. सो
युअर लॅमिस थिअरम इज नॉट ऍप्लिकेबल फॉर पॅरलल किंवा नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके, म्हणजे पॅरलल फोर्स सिस्टम वरती किंवा नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचे जर प्रॉब्लेम असतील की जे पॅरलल असतील, एकमेकांना मीट होत नाहीये, तर त्या केसमध्ये लॅमिस थिअरम ऍप्लिकेबल होत नाही. सो दोज आर दी लिमिटेशन्स ऑफ युअर लॅमिस थिअरम. सो व्हॉट इज द यूज ऑफ लॅमिस थिअरम, किंवा काय होतं लॅमिस थिअरम? तर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, प्रॉब्लेम्स आर मोर सिम्प्लिफाईड. ओके, कॅल्क्युलेशन्स मेक्स सिम्पल and it is easy and fast solution finding technique. Okay, so this is the theory related to your Lami's theorem. आता आपण काही प्रॉब्लेम बघू based on your Lami's theorem. So first one, a bulb is a bulb of 100 Newton. Okay, a bulb of 100 Newton is attached to the ceiling by string. Okay, a horizontal pull of P is applied on the string. Calculate P and tension in string. ओके, प्रज्योत नोट करायचं नाही. ओके, तर एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला. प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये काय म्हटलेलं आहे, बल्ब ऑफ 100 न्यूटन, म्हणजेच बल्बचं वेट किती दिलेलं आहे, 100 न्यूटन. तो एका सिलिंगला अटॅच केलेला आहे. म्हणजेच जर मी ही सिलिंग पकडली, त्याच्यावरती हा एक बल्ब आहे, हा बल्ब याला अटॅच केला. बल्बचं वेट दिलेलं तुम्हाला 100 न्यूटन. त्याच्यावरती मी एक हॉरिझॉन्टल पुल फोर्स इथे अप्लाय केला. म्हणजेच काय होईल, आता तो बल्ब ओढला जाईल पुढे. ओके, तो ओढला गेल्यानंतर तुमची डायग्राम कशी तयार होईल, हा एक तुमची सिलिंग झाली. ओके, देन बल्ब ओढल्यामुळे ही जी काही स्ट्रिंग असणार आहे इथली, ती पण इन्क्लाइंड होईल या पद्धतीने. ओके, हा झाला तुमचा हॉरिझॉन्टल पुल फोर्स आणि ही झाली बल्बची राहिलेली स्ट्रिंग खाली. आणि इथे तुमचा हा बल्ब असेल. मग हा जो अँगल आहे, हा अँगल तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये की विथ रिस्पेक्ट टू सिलिंग किती अँगल करतोय तो अँगल दिलेला आहे 80 डिग्री. ओके, बल्बचं वेट दिलेलं आहे W
इज इक्वल टू 100 न्यूटन आणि हा एक फुल फोर्स दिलेला आहे या साईडला, जो मॅग्नेट्यूडने पी आहे.